श्लोक 6. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. अर्थ: म्हणून ही कर्मे सुद्धा आसक्ती न ठेवता फलांचा त्याग करून म्हणजेच निष्काम होऊन केवळ लोकसंग्रहार्थ केली पाहिजेत, असे माझे निश्चित मत आहे, असे भगवंत सांगत आहेत. आणि ते उत्तम मत सुद्धा आहे. विवरण: येथे निश्चित व उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ मत भगवंतांनी सांगितले आहे किंवा दिले आहे. कारण ज्ञानी व्यक्तीनेही ही कर्मे टाकायची नसतात. कारण अशी कर्मे केवळ लोकसंग्रहासाठीच करायची असतात. सामाजिक धारणा करणारी तर ती असतातच, शिवाय ती चित्तशुद्धीसुद्धा करतात. सर्व कर्माचा म्हणजेच कर्तव्याचा संन्यास कधीच कोणीच करू नये. मात्र कर्म करताना ते आसक्तीरहित व फलासक्ती सोडून करावे. आणि ही गोष्ट प्रत्येकजणच करू शकतो, तेवढे तर आपल्या हाती निश्चितच आहे. कर्माचे फळ लगेच मिळेल असे नसते, कारण काही कर्मांची फळे कालांतराने मिळतात. ती प्रत्येकाला भोगावीच लागतात. आणि कोणत्या कर्माचे फळ कधी मिळेल हे कोणालाच ठाऊक नसते. म्हणून एखादे कर्म जरी आपण चांगले केले तरी प्रत्यक्षात आपल्याला पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे फळ त्यावेळी भोगावे लागते. त्यावेळी एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी की ते आपल्या सत्कृत्याचे फळ नसते, तर त्याआधी केलेल्या कुठल्या तरी दुसऱ्या कर्माचे ते फळ असते. एतान्यपि तु कर्माणि. एतानी म्हणजे ही कर्म, यज्ञ, दान, तप, तसेच अपि म्हणजे शास्त्रविहित सर्व कर्म व परिस्थितीनुसार प्राप्त होणारी कर्तव्य कर्म यांचा यामध्ये समावेश आहे. अर्थातच ही कर्मे आसक्तीरहित व फलाचा त्याग करून सर्व प्राणीमात्रांचे हितासाठी केलेली असायला हवीत. या श्लोकात संगं त्यक्त्वा फलानि च असे म्हटले आहे. म्हणजेच संघाचा, आसक्तीचा त्याग आणि फळाचा त्याग असे दोन्ही एकत्रपणे इथे सांगितलं आहे. अर्जुनाने त्यागाचे तत्व विचारले आहे, म्हणून येथे दोन्ही त्याग भगवंत सांगत आहेत. आसक्ती न राहिल्यास मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर इत्यादी जी कर्म करण्याची साधने आहेत, तसेच प्राप्त वस्तू याबद्दल ममता राहत नाही. संघातील आसक्ती सूक्ष्म असते, तर फलेच्छा ही स्थूल असते. फळ म्हणजेच प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जी परिस्थिती, वस्तू, देश, काळ इत्यादी प्राप्त झाले आहे, ते सर्व कर्माचेच फळ आहे. आणि भविष्यात जी परिस्थिती, वस्तू इत्यादी प्राप्त होणाऱ्या आहेत, ते सुद्धा आपल्या कर्माचे अप्राप्त फळ आहे. या दोन्ही फळाबद्दल आसक्ती राहिल्यास प्राप्ताविषयी म्हणजे मिळालेल्या गोष्टीविषयी ममता आणि अप्राप्ताविषयी म्हणजे न मिळालेल्या गोष्टीसाठी आपली इच्छा किंवा कामना होते. म्हणूनच संगं त्यक्त्वा फलानि च असे भगवंत इथे सांगत आहेत. कर्तव्यानीती. मनुष्यासमोर कर्तव्य रूपाने जे कर्म येईल ते त्याने फळ आणि आसक्तीचा त्याग करून सावधतेने व तत्परतेने करायलाच हवे. यामध्ये विधी निषेधाचा विचार करावा व कर्माबद्दल श्रेष्ठ, कनिष्ठ, चांगले, वाईट, फळ मोठे का छोटे याचा मात्र विचार करू नये. कारण कर्तव्य म्हणजे जे आपण करू शकतो व जे आपण अवश्यपणे केलेच पाहिजे ते. जसे आता अर्जुनाने इथे युद्ध करायलाच हवे आहे, असे भगवंत अर्जुनाला त्याचे निश्चित मत सांगत आहे. कारण या मतात संशयाला जागा नाही, ते अटळ आहे. आणि शिवाय ते उत्तम म्हणजे या मतात शास्त्रीयदृष्ट्या कोणतीही उणीव नाही असे आहे. आणि ते पूर्णतेला प्राप्त करणारे सुद्धा आहे. या श्लोकात फलानी असे बहुवचन सांगितले आहे. यात सकाम कर्म करण्यास अनेक फलांची इच्छा असते. ते या लोकी सुख, आराम, मान, सन्मान, यश, प्रतिष्ठा इत्यादी अनेक गोष्टींची इच्छा करत असतात. आणि परलोकी स्वर्ग सुखादीची इच्छा पण ते करतात. याव अशा सर्व प्रकारच्या फळाचा त्याग अपेक्षित आहे. आणि भगवंत अशा प्रकारचा त्याग करावा असे अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.